मी चाललेले आहे आज माझ्या मम्मीच्या घरी अनुला घ्यायला. अनु हा 15 दिवस झाला मामाच्या घरी गेलेला आहे उन्हाळी सुट्टीसाठी आणि त्यालाच मी घ्यायला चाललेली आहे. तर त्यामुळे आता म्हटलं बॅग वगैरे पॅक करायची आणि निघायचं. ठरवलं होतं 3 वाजता निघायचं, पण ऊन भरपूरच होतं त्यामुळे आम्हाला वाजले 5 घरातून निघायला आणि त्यामुळे आम्हाला पोहोचायलाही खूप लेट झाला. त्यानंतर घरातली कामे आवरली, झाडांना पाणी वगैरे घातलं. आता 2-3 दिवस तर आपण नसणार आहे इथं, म्हणून झाडांना पाणी वगैरे घातलं त्यांना आणि घरातली कामे झाडू वगैरे भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली, आवरलं स्वतःचा आणि प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे 5 जरी वाजल्या होत्या तरी ऊन असं भरपूर होतं, जसं की दुपारच्या 2-2:30 वाजलेत असं ऊन होतं. त्यामुळे लेट निघालो हेच फायद्याचं वाटलं. त्यामुळे आता प्रवासाला सुरुवात केली आम्ही आणि निघालो. भरपूर ऊन लागत होतं आणि मम्मीच्या घरी जायचं म्हटलं की एक्साइटमेंट वेगळीच असते नाही का, तुमची असते का? आणि वाटत होतं लवकर सकाळचं रात्रीचं पटकन पोचायचं म्हणजे गप्पा गोष्टी होतात, बसायला भेटतं म्हणून. पण आम्हाला झाला उशीर आणि संध्याकाळी गेलो आणि जेवण करून डायरेक्टच झोपलो, कारण उशीरच झालता तेवढा तर आम्हाला पोचायला. आम्हाला शिंगणापूरच्या घाटामध्ये 6:30 वाजलेल्या होत्या. पूर्ण शिंगणापूरच्या घाटात 6:30 जरी वाजलं होतं तर असा उजेड होता आणि दिवस पण आता भरपूर मोठा आहे, त्यामुळे संध्याकाळचा प्रवास भारी वाटतो. त्यानंतर शिंगणापूरचा घाट आम्ही उतरलो आणि नातेपुतेला लागलो. तिथं जरा थोडंसं खायला वगैरे घरी घेतलं. सदाशिवनगरची एवढी कायापालट झालेली आहे की आता रोड एवढा छान झालेला आहे आमच्या इकडचा की आता कळत नाही आहे की कुठं आलेला आहे आपण. असा काय आमचा सदाशिवनगरचा रोड आहे. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.